फक्त एकदा देवाचं नाव घेतलं राम, आणि साधूने काय सांगितलं होतं? राम नामाचं नामाला विकू. आता याच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे बाबा. साधूने सांगितलं होतं, ए बोल तुझ्या नामाची काय किंमत आहे, तेवढी देऊन टाकतो ना मग तुला नरकात घालतो. तो म्हणतो मला काय माहिती, त्या साधूने सांगितलं होतं एकदा राम म्हटलं म्हणून जबरदस्तीने म्हटलं, मला काय किंमत माहीत. मग आता विचारायची कोणाला? यमदेवाला विचारलं. यमदेवाला सांगितलं, हो यमदेव, म्हटलं यांनी एकदाच राम म्हटलं, आयुष्यभर पाप केलं, काय याचं काय मोजमाप? आता आपल्याला पण माहित नाही आपला काय, मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर, आपला फक्त हेच काम आहे, कोणाचा गेम करायचा, तेवढा गेम करायचं काम आपला आहे. यमदेव म्हणतात, बाकी आपल्याला त्याची किंमत माहीत नाही. मग आता कोणाला विचारायची? एक राम नाम त्यांनी ते पण साधूनी सांगितल्यावर घेतलं होतं, म्हणून आम्ही कीर्तनातून सांगत असतो की नुसते बसू नका, विठ्ठल 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 असं म्हणा, कारण हे फुकट जात नाही. एवढ्यासाठी तर कीर्तन आहे, बाकी काय नाही. या कथा वगैरे आम्ही त्यात सांगत असतो, पण तुम्ही ही नामस्मरण जे घेतलं ना, तर हे तुमच्या बरोबर येतं, तुमच्या बरोबर येतं. विठ्ठल विठ्ठल. मग आता आपण कोणाला विचारायचं? यमदेव म्हणतं ब्रह्मदेवाला विचारू. ब्रह्मदेवाकडे गेले, म्हणजे ब्रह्मदेवा हे करा, एकदा यांनी राम नाम घेतलं त्याची किंमत काय? ब्रह्मदेव म्हणतं आपला काय काम, आपली फक्त फॅक्टरी आहे, माल उत्पन्न करायचा आणि विकायचा, एवढंच काम. ब्रह्मदेव म्हणाले. बरं ब्रह्मदेव म्हणा मग आता कुठे जायचं? म्हटलं शंकराकडे जाऊया. भगवान शंकराकडे गेली. बरं हा झाला टाईट. आता त्याच्या लक्षात आलं, एवढं तरी कळलं पाहिजे बाबा मेल्यावर माणसाला मराच्या की राम नामाचं महत्त्व असलं पाहिजे. ज्या अर्थी चित्रगुप्ताला कळत नाही, यमदेवाला कळत नाही, ब्रह्मदेवाला कळत नाही, आता महेशाकडे झाले, त्या अर्थी राम नामाचं महत्त्व खूप असलं पाहिजे. तो म्हणता मी आता असा येणार नाही. असा येणार नाही म्हणजे पालखी आणा. काय पालखी आणा तर बसेल ना, तर येत नाही. एवढं त्याला कळलं राम नामाचं होतं. आणली ना हो पालखी. एकदा राम बैठला होता, तुम्हाला म्हणतो पालखीत बसवला. एका बाजूला चित्रगुप्त, एका बाजूला यमदेवता, एका बाजूला ब्रह्मदेव. निघाली पालखी. महादेव म्हणतं ही पालखी कुठली आली? खारबाची जत्रा तर कवाच कापती, आता कंची नवीन जत्रा आली. हां म्हटलं पालखी आली कोणची? बघतात तर महादेवा, अरे यांनी एकटाच राम म्हटलंय, काय किंमत याची सांगा, आमच्या खांद्यावर बसून आलाय. महादेव म्हणतं मी फक्त भजन